मंडळी, अमरावतीच्या राजकारणात एक असा धमाका झालाय ज्यानं आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. एका माजी मंत्र्यानं एका आमदाराच्या चुलत भावाला अपघातात संपवण्याचा कट रचला. हे षडयंत्र एका खासगी ठिकाणी बोललं गेलं आणि त्याचे गुप्त रेकॉर्डिंग एका साक्षीदारानं मोबाईल मध्ये केले. पोलिसांनी ते ऐकलं, तपासलं आणि थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण आहे अमरावतीच्या बच्चू कडू वर्सेस आमदार तायडे यांचं. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, या प्रकरणात तीन महत्वाची नावं आहेत. पहिलं, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले बच्चू कडू. ते अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून अपक्ष आमदार राहिले. त्यांनी महाराष्ट्रात राज्यमंत्री म्हणूनही काम केलं आणि शेतकरी आंदोलनांसाठी ते नेहमीच ओळखले जातात. दुसरं नाव आहे आमदार प्रवीण तायडे यांचं. ते भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते 2024 मध्ये अचलपूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 4 वेळा आमदार राहिलेल्या आणि माजी मंत्री असलेल्या बच्चू कडूंना पराभूत करून ते प्रसिद्ध झाले. यात तिसरे नाव आणि महत्वाचे नाव म्हणजे अभिजित तायडे. ते आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ आहे. मंडळी, आपण पाहणार आहोत नेमकं हे प्रकरण काय, या सगळ्यांचा याच्याशी काय संबंध आहे आणि हा वाद कसा सुरू झाला. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत 4 वेळा आमदार राहिलेल्या बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून मोठा पराभव सहन करावा लागला. प्रवीण तायडे यांनी त्यांना पराभूत केलं. हा पराभव बच्चू कडूंसाठी अत्यंत जड होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये आरोपांची फैर सुरू झाली. भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले. बच्चू कडू अचलपूर मतदारसंघाचे आमदार होते. त्या काळात त्यांनी चांदूर बाजार परतवाडा रोडवर नदीकाठी 72 एकरच्या परिसरात फार्म हाऊस बांधण्याची तक्रार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. बच्चू कडूंनी केवळ समाजसेवेचा बुरखा पांघरलाय, मात्र त्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात जमीन घेतल्याचा आरोप आमदार तायडे यांनी केलाय. तर दुसरीकडे बच्चू कडूंनीही तायडे यांच्यावर पलटवार केला. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या हाराला बच्चू कडू अजूनही पचवू शकलेले नाहीयेत. त्यामुळे आरोप लावून जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न होतोय, असं आमदार तायडे यांनी सांगितलं. थोडक्यात काय, तर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप जोरात सुरू होते. या तक्रारीनुसार डिसेंबर महिन्यात कुरळपूर्णा येथे एक गुप्त बैठक झाली. ही बैठक बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी झाल्याचा आरोप आहे. या बैठकीत आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांना अपघात घडवून संपवण्याचा कट आखण्यात आल्याचा आरोप तक्रारीत केला. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या सगळ्या बोलण्याचं गुप्त रेकॉर्डिंग एका साक्षीदारानं आपल्या मोबाईल मध्ये केलं. हे रेकॉर्डिंग पोलिसांकडे सोपवण्यात आलं. ते तपासलं असता त्यात प्राथमिक दृष्ट्या तथ्य आढळली. त्यामुळे चांदूर बाजार पोलीस ठाण्यात बच्चू कडू व त्यांच्या काही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याची तक्रार स्वतः अभिजित तायडे यांनी दिली. बच्चू कडू यांच्याबद्दल सांगायचं तर एका प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं बच्चू कडू यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2017च्या आंदोलनादरम्यान त्यांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून शिक्षा झाली. पण एवढं सारं असूनही बच्चू कडू सामान्य माणसात आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय राहिले. त्यात हे प्रकरण केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. जर आरोप खरे असतील तर हे दाखवते की राजकीय वैर किती टोकाला जाऊ शकतं. त्यात मोबाईल रेकॉर्डिंग आता एक महत्त्वाचे हत्यार बनलंय. त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतात. अगोदरच अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. सध्या रेकॉर्डिंग फॉरेन्सिक तपासणीला पाठवली आहे आणि ते ऑथेंटिक आहे की नाही हे सिद्ध करणं सुरू आहे. आणि बच्चू कडू व त्यांच्या साथीदारांना नोटीस किंवा चौकशीसाठी बोलावणं, सोबत साक्षीदारांची सुरक्षा सुनिश्चित करणं, कारण हा साक्षीदार खूप महत्वाचा आहे. बच्चू कडूंनी अजून या प्रकरणावर सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र ते नक्कीच न्यायालयात जातील अशी शक्यता वर्तवली जाते. बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा.